येणार आहे, त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे। यातून दररोज सुमारे 3 लाख प्रवाशांची वाहतूक होईल। नायलॉन मांजा, चीनी मांजा, चीनी दोऱ्याच्या वापरावर ठाणे महापालिकेकडून प्रतिबंध घालण्यात आलाय। दरम्यान पालिकेच्या पथकाकडून तपासणी मोहीम राबवून मांजा जप्तीची कारवाई केली जाणार आहे। या कायदेशीर कारवाई करता पोलिसांची मदत घेतली जाणार आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची तर काहींच्या गळ्यात राज्य मंत्रिपदाची माळ पडणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेता नेमण्याची मागणी करण्यात आली। आज संध्याकाळी दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांची भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भेटीमध्ये इंडिया आघाडीची कमान ही ममता बॅनर्जींकडे देण्याबाबत चर्चा होणार आहे असं कळतंय। शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी आम्ही मार्कडवाडीमध्ये पवारांनी मार्कडवाडीला का पुढे केलं असा सवाल गोपीचंद पडळकरांनी केला। पवारांनी सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्यावा, ईव्हीएम विरोधात आंदोलन राजीनामे सुरू करा, म्हणजे राजीनामे देऊन आंदोलन सुरू करा असं आव्हान पडळकरांनी दिलेलं आहे। खळं लुटणारा गावात आला, शरद पवार खूप हुशार आहेत, पराभव होत असल्याचं पवारांना समजलं आणि त्यांनी आरोप प्रत्यारोपांना सुरुवात केली अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली। साहेबांना आता झोप लागत नाहीये। 60 ते 70 वर्ष सत्ता भोगली, आता पहिल्यांदा यांचा बाप देवा भाऊ नावाचा वस्ताद या मातीत आलाय असं सदाभाऊ खोत म्हणाले। बॅलेट पेपरमध्ये घोटाळा करता येतो हे त्यांना लक्षात आलंय। गोळ करण्याकरता बॅलेट पेपर हव्यात अशी टीका खोत यांनी केली। मार्कडवाडीमध्ये काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे। जानकरांचे 4 लोक म्हणजे गाव होत नाही। मार्कडवाडीच्या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजित सिंह मोहिते पाटील आहे असा आरोप राम सातपुते यांनी केला। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी ईव्हीएमसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची अनेक गावांची मागणी असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास अडचण काय असा सवाल थोरातांनीही केला। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। बातमी बांगलादेशमधनं। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराचा निषेध जामनेरमध्ये व्यक्त करण्यात आला। हिंदू न्याय यात्रेच्या माध्यमातून सकल हिंदू समाजानं तहसील कार्यालयावरती मोर्चा नेलेला। धाराशिव मतदारसंघातील 2500 महिलांनी तुळजाभवानी मातेची आरती केली। आमदार तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं यासाठी तुळजाभवानी मातेकडे महिलांनी साकडं घातलं। मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा भागात कपाशीची 2 ते 3 वेचणीतच उचलबांगडी होती आहे। आधीच खत आणि फवारणी सोबतच औषधांची दरवाढ झाली आहे। त्यात यंदा कापसाचे दरही वाढत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरात मोकाट कुत्र्यांनी 2 वर्षांच्या चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला। या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांची आहे। लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसात महिलांच्या खात्यात जमा होण्याचा अंदाज आहे। या संदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी माहिती दिली आहे। आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत। 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करून घेता येईल। मात्र त्यानंतर नियमांनुसार ठरलेली रक्कम आकारली जाईल आणि आधार कार्ड अपडेट करता येईल। म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीच्या अर्ज प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे। 2264 घरांच्या सोडतीची प्रक्रिया 25 डिसेंबरपासून सुरू राहील। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरील 11,176 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। यासाठी 250 जणांनी अनामत रकमेसह अर्जही सादर केलेत। बुधवारी या विशेष मोहिमेचा अंतिम दिवस असेल। तर या होत्या महाराष्ट्रात दुपारपर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी।